नमस्ते मित्रांनो. जर तुम्हाला मी सांगितलं, की तुमच्या जीवनामध्ये किंवा सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं मेडिसिन हे त्या मेडिसिनच्या शॉपमध्ये नसून आपल्या मनात आहे असं सांगितलं तर? जर कित्येक डॉक्टरांनी काही रुग्णांना फक्त साखरेच्या गोळ्या दिल्या आणि ते तरी बरे झाले, असं तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्ही विश्वास ठेवाल का? पण ही गोष्ट सत्य आहे, की असे बरेचसे पेशंट देखील ठीक झालेले आहेत. आणि याच गोष्टीला म्हणतात प्लेसिबो इफेक्ट. डॉक्टर जो डिस्पेन्झा यांनी द प्लेसिबो इफेक्ट ह्या पुस्तकामध्ये आपल्याला ह्याच गोष्टीचं स्मरण करून दिलेलं आहे, की त्यांनी स्वतःची स्टोरी देखील सांगितलेली आहे. वयाच्या 23व्या वर्षी 1986 साली एप्रिलमध्ये जेव्हा ते एका शर्यतीत पार्टिसिपेट करत होते. स्विमिंग झाल्यानंतर दुसरी शर्यत त्यांची बाईकची होती आणि अशा प्रकारच्या रिले शर्यतीमध्ये जेव्हा पाठून त्याने एका एस-यू-व्हीने सरळ ठोकल्यानंतर फार पुढेपर्यंत त्यानं घसरत नेलं. अनफॉर्च्युनेटली जेव्हा ते त्याच्यातून पडले, बाहेर निघाले, त्याच्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये आले आणि तेव्हा डॉक्टरांतर्फे त्यांना सांगितलं गेलं, की तुमची मणक्यांची 6 ते 7 ही जी मणके आहेत, हे सगळे खराब झालेले आहेत, तुटलेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्यासाठी मोठं ऑपरेशन करण्यात येईल. आता हे स्वतः डॉक्टर होते आणि तरीही त्याने विचार केला, की अजून 1-2 ठिकाणी आपण जाऊ. ते डॉक्टर स्वतः ऑपरेशनसाठी रेडी नव्हते. कारण त्यांच्या मणक्यांच्या दोन्ही बाजूला मोठमोठे 6-6 इंचाचे रॉड टाकणार होते. डॉक्टरांनी त्याने विचारलं, की दुसरा कोणता पर्याय आहे का? जर मी हे ऑपरेशन नाही केलं तर? त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी, डॉक्टर जे डिस्पेन्झांना, की तुम्ही जर ऑपरेशन केलं नाहीत, तर तुम्ही आयुष्यात कधीही चालू शकणार नाहीत. तर त्याने विचारलं, की याची गॅरंटी काय सक्सेस होण्याची? तर तेव्हाही त्यांना सांगितलं, "याची काही गॅरंटी नाही, पण आम्ही प्रयत्न करू शकतो." आता हे ऐकल्यानंतर डिस्पेन्झा डॉक्टर हे फारच थोडे एकदम त्रासिक झालेले, की आपण ऑपरेशन केल्यानंतर जर ॲश्युरिटी नाही, तर काय फायदा? त्याने ऑपरेशन न करण्याचा निर्णय घेतला. त्याने काही मित्रांना बोलवून आपल्या स्वतःला त्या हॉस्पिटलमधून घरी नेण्यात आलं. आता याच्यामध्ये त्यांनी ऑलमोस्ट प्रत्येक दिवशी हाच विचार केला, की मी कसं बरं होणार आहे? ह्याचमध्ये त्यांचे ऑलमोस्ट 3 आठवडे गेले. 3-3.5 आठवड्यानंतर त्यांनी स्वतःला एक मानसिकरित्या व्हिज्युअलाइज करून एक विचार देण्याचा प्रयत्न केला, की मी बरं होते, माझे मणके ठीक होतात आहे आणि मी आता वॉक करू शकतो. पण जेव्हा-जेव्हा ते असा विचार करायचे, तेव्हा-तेव्हा हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचे ते शब्द त्यांच्या कानामध्ये परत यायचे, की "तू आता चालूच शकणार नाही आयुष्यभर आणि तू याच्यातून उठू पण शकणार नाही." आणि हे सगळे जेव्हा विचार त्यांच्या डोक्यात यायचे, तर परत त्यांच्या व्हिज्युअलायझेशनमध्ये खंड पडायचा आणि ते निघून जायचे. पण असं करता-करता शेवटी 5-6 महिन्यानंतर 5-6 वीकनंतर त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश यायला सुरुवात झाली. त्यांनी ॲक्शन घ्यायला जोरदार सुरुवात केली आणि ऑलमोस्ट 9.5 मंथ्स नंतर म्हणजे ऑलमोस्ट 9.5 ते 10 महिन्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट अडीच महिन्यानंतर आपण म्हणू शकतो. 3.5 ते 9.5 ते 10 आठवड्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट 3 महिन्यानंतर त्यांना त्याचे रिझल्ट मिळायला लागले आणि काय आश्चर्य, की 9-10 महिन्यानंतर ते सगळीकडे फिरायला देखील लागले आणि स्वतः ते याच्यातून विचार करायला लागले, की हे कसं झालं? आणि हीच स्टोरी त्यांनी यांच्या "यू आर द प्लेसिबो" ह्याच्यामध्ये त्यांनी शेअर केलेली. बेसिकली त्यांनी हेच सांगितलेलं आहे, की या पुस्तकाचा मुख्य संदेश हेच सांगतोय, की तुमचं मन बदललं, तर तुमचं आयुष्य बदलतं. आता त्यांनी ह्याच्यामध्ये बरेचसे उदाहरणं पण दिलेले आहेत. पण त्या उदाहरणामध्ये त्यांनी असं नाही, की त्यांनी फक्त स्वतःवरतीच ह्याचे उपचार केलेले आहेत. एकदा त्यांच्याकडे एक बाई येते आणि ती बाई तिला देखील अशा प्रकारचाच प्रॉब्लेम होतो. त्यांच्यावरती पण त्याने अशा प्रकारचेच हे सगळे निर्णय जे घेतले होते,
तिने ऑपरेशन न करता काम करण्याचे तेच तिच्यावरती इम्प्लिमेंट केले गेले आणि ती देखील चालायला लागली. हे तर नाहीच, पण एकदा त्यांनी 50 माणसांचं गुडघ्यांचं ऑपरेशन होतं आणि त्या गुडघ्यांच्या ऑपरेशनमध्ये लोकांना सांगितलं गेलेलं आहे, की तुमचं आता ऑपरेशन करायचं आहे. तर सगळे 50 पेशंट आले होते. डॉक्टरांना सांगितलं गेलेलं, त्या ग्रुपमधल्या डॉक्टरांना, की 25 लोकांवरती जे तुम्ही ऑपरेशन कराल, ते खरोखरच करायचं होतं आणि उरलेल्या 25 लोकांच्या ऑपरेशन करताना फक्त त्याला चीर द्यायची, काही वेळेस त्यांना तसंच ठेवायचं आणि त्यांना सांगायचं तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. दोन्ही प्रकारच्या माणसांना त्या पेशंट लोकांचं ऑपरेशन केलं गेलं आणि काय आश्चर्य! काही 6-7 महिने, 8 महिन्यानंतर जेव्हा ते पेशंट परत आले, तेव्हा ज्यांच्यावरती ॲक्चुअली ऑपरेशन केलं नव्हतं, ते देखील आपल्या गुडघ्यामध्ये खूपच सुधारणा झाली असं सांगायला लागले. आणि जेव्हा हे सगळं त्यांना कळलं, तेव्हा जो डिस्पेन्झा ह्यांना कळलं, की आपल्या मनामध्ये किती मोठी शक्ती आहे. मग त्यांनी संपूर्ण जगभर अशा प्रकारे पहिल्या पाहता त्यांनी यूएसमध्ये या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. सगळ्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे शेअरिंग केलं. मोठमोठ्या स्टेडियम्समध्ये त्यावेळेला त्याने हेच लोकांना सांगितलं, की तुमच्या मनामध्ये ही मोठी शक्ती आहे. तुम्ही मनाच्या शक्तीने बरेचसे मोठमोठे आजार देखील बरे करू शकता. बऱ्याचशा लोकांना आपल्या कॅन्सरच्या गाठी, मेंदूतल्या गाठी, बऱ्याच ठिकाणचे प्रॉब्लेम हे त्यांनी सॉल्व्ह केले. त्यांना असं व्हिज्युअलाइज करायला सांगितले, की या सगळ्या गाठी वितळतात आहे आणि अशा प्रकारच्या व्हिज्युअलायझेशनमुळे हे पेशंट देखील बरे झाले. तर त्यांनी आपल्याला या पुस्तकामध्ये हेच सांगितलेलं आहे, की तुमच्या मनाची शक्ती कितीतरी मोठी आहे आणि या मनाच्या शक्तीमध्ये जेव्हा तुम्ही विश्वासाने ती कृती करता, तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती परिणाम दिसायला लागतात. फॉर एक्झाम्पल 2 विद्यार्थी समजा परीक्षेची तयारी करत आहेत आणि एक म्हणतो मी नापास होणार आणि दुसरा म्हणतो मी माझा सर्वोत्तम प्रयत्न करेल. परिस्थिती दोघांची सारखीच आहे. मग फक्त त्यांच्या विचारांमध्ये फरक आहे. मग तुम्हाला रिझल्ट काय मिळेल? जो म्हणतोय की मी नापास होणार, तर तो नापासच होणार. जो म्हणतोय मी माझा पूर्ण प्रयत्न करेल आणि चांगले रिझल्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करेल, अशा व्यक्तीला चांगले मार्क मिळतात. म्हणजे तुम्ही जेव्हा विचार करता, की ही गोष्ट होणार नाही, ते देखील खरे आहे. तुम्ही म्हणाल, की ही गोष्ट होणार आहे, ते देखील खरं आहे. तुम्ही काय विचार करता, त्याच्यानुसार तुमचं माइंड, तुमचं मन, तुमच्या ह्या केमिकल रिएक्शन्स आतमध्ये जे आपल्या बॉडीमध्ये असतात, आपल्या मेंदूमधून सगळ्या शरीराला अशा प्रकारचे विचार पोहोचवले जातात आणि तुम्ही बरे यायला सुरुवात होते. मेंदू आणि वास्तवाच्यात ॲक्चुअली त्याला काही फरक समजतच नाही. मेंदू फक्त हाच विचार करत असतो, की जेव्हा एखादं यश त्याच्या मनात स्पष्टपणे सांगितलं, तर मेंदू त्याची तयारी करायला शिकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल, की बऱ्याचशा ऑलिम्पिकच्या स्पर्धेपूर्वी किंवा बरेचसे क्रिकेटर्स, बरेचसे स्पोर्ट्स पर्सन अशा प्रकारच्या गोष्टी व्हिज्युअलाइज करतात, की मी या प्रकारच्या रेसमध्ये भाग घेते. इव्हन तुम्ही विराट कोहलीच्या गोष्टी तुम्ही जर व्हिज्युअलायझेशन त्याचे व्हिडिओज बघितले असेल, त्यात पण तो हेच सांगतो, की मी ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी ते जे बॉलर्स आहेत, ते बॉलर्स मला बॉलिंग करतात आणि ते मला खूप जोरजोराने बॉलिंग करतात आहे. पण मी त्या सगळ्या लोकांना 4, 6 आणि खूप द्वेषाने बॅटिंग करून त्यांचे मोठमोठे हिट करतोय. अशा प्रकारचं तो सतत व्हिज्युअलाइज करायचा आणि तेच त्यांचा इम्पॅक्ट त्याच्या या क्रिकेटच्या करिअरमध्ये देखील दिसून जेव्हा-जेव्हा बॉलर्सने अटॅक करायचे, तेव्हा त्या सगळ्या बॉलरला तो 4 आणि 6 मारायला सुरुवात करायचा. म्हणजे आपण जे विचार करतो, ते मेंदूला कळत नाही, की हा खरं आहे की खोटं आहे. त्याच्यानुसार तो ॲक्शन घ्यायला सुरुवात करतो. हीच व्हिज्युअलायझेशन ताकद आहे. आपल्या ज्या भावना येतात, म्हणजे आपल्या मनामध्ये भीती असते, आपल्या मनामध्ये काळजी असते, आपल्या मनामध्ये राग असतो, ताण असतो, या सगळ्या भावना आपल्याला कमकुवत करत असतात. पण जर आपल्या मनाला आपण कृतज्ञता दिली, म्हणजे ग्रॅटिट्यूड, आपण प्रेम दिलं, आपण आनंदी बनलो किंवा आपण आशावादी राहिलो, तर त्याच भावना आपल्या मजबूत होतात आणि ह्याच्याचमुळे आपल्याला वेगळे रिझल्ट मिळतात. म्हणजे समजा 2 माणसांची जेव्हा समजा नोकरी जाते, पण एक माणूस कसतो आणि दुसरा माणूस याच्यातून नवीन संधी शोधत राहतो. ह्याच्यातून तुम्हाला काय दिसेल? परिस्थिती सेम होती.
पण त्यांच्या भावना वेगळ्या असल्याकारणाने त्यांना त्यांचे जे रिझल्ट आहेत, हे रिझल्ट त्यांना वेगळे मिळालेले आहेत. तर याच्याहूनच आपल्याला समजतं, की आपल्या मनामध्ये ज्या भावना असतात, त्या भावनांचा आपल्यावरती कितीतरी मोठा इम्पॅक्ट होतो. म्हणून जो डिस्पेन्सरनी पण आपल्याला सांगितलेलं आहे, की तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा, तुम्ही मेडिटेशन करा. तर मेडिटेशनमध्ये आपण आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं असतं आणि ध्यान करणं म्हणजे आपल्या कोणत्या कर्मांपासून लांब जाणं नाही. तर ध्यान केल्याने आपण आपला जो ब्रेन असतो, आपण या ब्रेनला एका कॉन्सन्ट्रेट वृत्तीमध्ये आणतो. अशा प्रकारच्या ध्यानामुळे आपला ताण कमी होतो, आपली एकाग्रता वाढते आणि आपले सकारात्मक विचार देखील वाढतच जातात. आणि जेव्हा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होतात, परिणाम येण्यापूर्वी तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व जर बदललं, तर डेफिनेटली तुम्हाला याच्यातून रिझल्ट मिळतीलच मिळतील. तुम्ही ए-पी-जे अब्दुल कलामांचं उदाहरण देखील ऐकलेलं असेलच, की अशा गरीब कुटुंबात जन्माला आलेली ही व्यक्ती, पेपर अडकणारी ही व्यक्ती भारताच्या सर्वोच्च पदावरती पोहोचते, राष्ट्रपती पदावरती पोहोचते. एक मोठा सायंटिस्ट बनते. हे कसं शक्य आहे? हे फक्त आणि फक्त त्यांनी या परिस्थितीपेक्षा स्वतःच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवला आणि त्याच्यानुसार त्यांनी आपलं आयुष्य घडवले. ह्याच्यात आपल्याला डॉक्टर हेच सांगतात आहे, की तुम्ही रोज स्वतःच्या विषयी चांगले विचार करा. स्वतःला चांगली वागणूक द्या. स्वतःबद्दल चांगलं बोला. व्हिज्युअलाइज करा, की तुम्हाला जे रिझल्ट हवे आहेत, त्याच्यानुसार तुम्ही जर विचार केला, तर डेफिनेटली तुम्हाला त्या दिशेने तुमची ॲक्शन होईल आणि तुम्ही या नकारात्मक विचारांपासून लांब जाऊ शकाल. तुम्ही रोज मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्यामुळे तुमचे मन एकाग्रत होईल. तुमचं मन स्ट्राँग होईल आणि तुमच्या मनात नेहमी पॉझिटिव्ह विचार होतील. भविष्यातील चांगल्या व्यक्तीनुसार तुम्ही तुम्ही असं समजा की तुम्ही यशस्वी झालात आणि तुम्ही यशस्वी माणसांप्रमाणे वागायला लागाल. आपण बऱ्याच वेळेला बघतो की आई-वडील त्या मुलांची कंप्लेंट्स करत असतात, की माझा मुलगा जेवतच नाही. तर तो जेवणारच नाही. की माझा मुलगा आहे ना, माझं ऐकतच नाही. तो ऐकणारच नाही. माझा मुलगा सुधारतोय, माझा मुलगा जेवतोय, तो इम्प्रूव्ह करतोय. अशा रीतीने तुम्ही त्याच्याबद्दल बोलायला लागाल, त्याच्याविषयी विचार करायला लागाल, तर डेफिनेटली तुमचा मुलगा देखील चांगला रिझल्ट तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे या सगळ्या पुस्तकामध्ये त्यांनी हेच सांगितलं, की मनाची शक्ती किती मोठी असते. मोठमोठे आजार तुम्ही याच्यातून आजारातून तुम्ही बरे होऊ शकता. तुम्ही मोठमोठ्या दुःखी किंवा दुःखद घटनांना सामोरे जाऊ शकता. तुम्ही मोठमोठ्या प्रॉब्लेममधून बाहेर येऊ शकतात. हीच तुमची मनाची ताकद एक म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह विचार करणं. 2 शब्द चांगला वापरणं. 3 चांगली अफर्मेशन्स देणं. 4 व्हिज्युअलाइज करणं. 5 मेडिटेशन करणं आणि आपण नेहमी आनंदित राहण्याचा प्रयत्न करणं. आपण नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल देखील चांगलंच बोलणं आणि ग्रेटफुल राहणं. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, त्या गोष्टींबद्दल चांगल्या गोष्टी बोलणं. हेच ह्याच्यातून त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. हो, तुम्हाला याच्यातून डेफिनेटली समजलं असेलच, की तुमच्या आयुष्याची मर्यादा तुमची परिस्थिती ठरवत नाही. तुमच्या आयुष्याची मर्यादा हे तुमचे विचार ठरवतात. तुम्ही भूतकाळाचे कैदी नाहीत, तुम्ही भविष्यकाळाचे निर्माते आहात. लक्षात ठेवा. तुम्ही विचार बदला, तुमचा विश्वास बदला आणि तुमचं आयुष्य बदला. तुमचं मन हेच तुमच्या सगळ्यात मोठ्या रोगावरचं औषध आहे. तुमचं मन हेच तुमच्या यशाचं मेन गोष्ट आहे. तुमच्या यशाची खरी गुपितं, यशाची खरी ताकद ही तुमच्या मनामध्येच दडलेली आहे. हेच त्याने सांगितलं आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारे काम केलं, तर डेफिनेटली तुम्ही देखील तुमचं भविष्य चांगलं करू शकता. होप तुम्हाला या "यू आर द प्लेसिबो" या पुस्तकातून काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतीलच. तुम्हाला याच्यापेक्षा अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देखील बघू शकता. आणि मला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर माझ्या WhatsApp आणि ईमेलवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. धन्यवाद. तुम्ही हे पुस्तकाचं जे सारांश आहे, समरी आहे, हे ऐकून घेतल्याबद्दल, समजून घेतल्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद. आणि आपण इथेच थांबवतो. तुमचा उरलेला दिवस छान, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावो हीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. धन्यवाद.